चालत आहे ना, इंटरव्ह्यू चालू होतील. परत एकदा बसलं का बसलं जाय बापरे. चालत आहे ना. सेक्रेटरी आतमध्ये. बरं मी काय म्हणतो, हे बघा जे येतील आपल्याकडे इंटरव्ह्यूला, माणसं अजिबात इंटरव्ह्यू द्यायची नाही मध्ये. फक्त ज्या बाया येतील त्यांना इंटरव्ह्यू द्यायची. हां, कारण आपल्याला लेडीजची इंटरव्ह्यू जास्त घ्यायची, कारण आपण जेंट्स कमी, आपल्याकडे जेंट्स घेतलेले आपण. आता जो गेटो आला त्याला इंटरव्ह्यू द्यायची नाही मध्ये. ही जबाबदारी तवाली मध्ये एकही माणूस आला नाही पाहिजे. चला ओके, चलो. सर आता ना जवळजवळ 50 एक बाया झाल्या, अजून 50 एक भरायचे. तर आज इंटरव्ह्यू ना थोडी टाईट घेतो, कारण की पहिल्या बायाच्या थोड्याशा ढिल्या घेतल्या. त्यांचं अर्जंट म्हणजे मला कामाची गरज होती, त्यांना टपाटपा कामावर घेऊन टाकलं. आता जे येतील ना त्यांना 2-2 तास 1-1 तास इंटरव्ह्यू घेतो. काही नसतं पगार द्यायचं काम आहे हो. मध्ये गेल्या कामं येत नाही त्यांना, काहीच येत नाही. परत मग सिक्युरिटी ती बाहेर बसेल राहत्या, आल्या की गेट बंद सोडून द्यायच्या मध्ये, आपण घ्यायचं इंटरव्ह्यू. असं काम आहे, काय करते. पानसट बोड्याचा मालक आहे, नुसतं व्हायला लागत त्याला. माणूस नको म्हणतो इंटरव्ह्यूला, कोणत्या माणसाला मध्ये येऊन देऊ नको म्हणतो, नुसतं व्हायला लागत त्याला. चायचा नालायकाच्या याला कोणतं हे आलं काय माहिती. स्वतःची बायको गेली पळून दुसऱ्या मागं, आणि घरामध्ये बाहेर ठेवतो काय, इंटरव्ह्यू घेतो काय. आता काय काम घरात कामं करायचं काय इंटरव्ह्यू घेत राहते का. काही नाटकं करतो, पेपरला जाहिरात देतो, पेपरला जाहिरात देतो. एवढा पैशावाला पटायला पाहिजे याला काही. जाऊ दे मरते, आपल्याला काय घेणे, आपल्याला जॉब भेटला का झालं, बाकीचं काय करायचं आपल्याला. शाहायचं दरीन दर त्याच्या काही करून काय राहू, आपल्याला काय घेणे. मोर जाऊ दे छायला. आता मी नाही तर इंटरव्ह्यू देतो पहिले. काय झालं? मी ते इंटरव्ह्यूसाठी आलेली मी इकडे. हा, पण काही पद्धत काही आहे का नाही तुम्हाला? हां, ते झालं काय माहिती आहे का, म्हटलं चला आपलं आपलं सीधा जाऊयात म्हणून मी चालले होते. सॉरी मी तुम्हाला विचारलं नाही. तर आज इंटरव्ह्यू होता, मी ते पेपरमध्ये वाचलं होतं, म्हणून मी तो ॲड्रेस बघून इथं आले. म्हणजे पेपरमध्ये वाचलं चालली वर तोंड करून? हां, सॉरी. तू इथंच नापास झाली, मध्ये काय पास होणार आहे तू? हो का, म्हणजे इथे पास होऊन मग आतमध्ये जायचं असतं का? ते नाही म्हणत मी, मग पण तुला जर तमीज नाही आहे बोलायची, हां, चालायची पाहायची तमीज नाही तुला, चालली वर तोंड करून. इथं कोणीतरी बसलेले, मला फुकट पगार देते का ते? हो का, फुकट पगार देते का ते? फुकट देतं तुम्हाला ते? देत्या का ते म्हणतोय मी. ओ हा, नाही कामाचे. तू चालला का त्यांना पैसे? नाही, तुम्हाला कामाचेच पैसे देत असतील ना ते. हां, तुम्ही इथं सिक्युरिटीचं काम करता ना? मग तुला काय दिसतंय ये काय तुला काय? नाही तेच दिसतं. आणखी एकदा येऊ का जाऊन मी? हां, आणखी एकदा जाऊन येऊ का म्हणलं वापस? तुला शानी अशीच लागते माझ्या मालकाला. हो का, येऊ का जाऊ मी? थांब जरा, मी तुला काही गोष्टी सांगतो समजून. हो सांगा ना. हे बाय, हां, मालकाचा स्वभाव एक नंबर आहे हो का? बरं का. इथं बरं मी सांगतो तुला. हां हे बघ, माझा जो मालक आहे ना, हां, त्याचा स्वभाव एक नंबर आहे, हो का? एकदम क्वालिटी खूप छान आहे. हां, फक्त थोडासा पानसट आहे का? बाकी त्याला फक्त बाई लागते दिसायला, बाकी त्याच्या मनात काही नाही राहत. नाही ना, नाही अजिबात. मग मला जॉब लागू शकतो का फक्त नजर, इथे? हो का? फक्त त्याला 1-2 स्माईल दे, गेला तो दादा. बरं झालं मला तुम्ही सगळं समजावून इथं सांगितलं, नाही तर काय माहिती मला जॉब लागला असतं की नाही. पण नसते ना मग. येताना मी ऑनलाईन करू का तुम्हाला? दे ना, ऑनलाईन करते ना येताना. ऑनलाईन कर, कॅश कर, पण दे ना, काय लगेच पाठव ना. येताना करते ना.
म्हणजे कसं मला जर जॉब लागली ना 100 देशील का? 100 नाही, मला जर जॉब लागली ना तर 500 रुपये करेन मी तुम्हाला, ठीक आहे? खरंच का? हो. येऊ का? चालेल. जाऊ मी? चालेल. हां? थांब मी सांगून येतो मालकाला. हो ठीक आहे. सर, एक्सक्यूज मी सर. सर इंटरव्ह्यूसाठी आलेली पब्लिक पाठवू का तुमच्याकडे? 10-15 लेडीज आलेले आहे. हो हो सर. हो सर. जात आहे. बोलवलं का आतमध्ये? थोडंसं संस्कारी भागा पदर बिदर घ्या डोक्यावर, तर भारी वाटतं. जा. ते एक परमिशन लेटर आहे, हे घेऊन जातो. परमिशन लेटर घेऊन जा. हे असल्याशिवाय सर तुम्हाला येऊन द्या नाही मध्ये. हो का? हे बा, हे दाखवायचं त्यांना. परमिशन लेटर आहे. हे रेकॉर्डिंग आमच्या कामाची सिस्टमच तशी. बरं बरं ठीक आहे. सर. जा मध्ये जा, मध्ये जा. चालेल बोललं ते. हो 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 हो. बसा इकडे. नमस्कार सर. नमस्कार. बर, तुम्ही इंटरव्ह्यूला आले? हो. अच्छा. काही कामाचा अनुभव? हो आहे ना. हां? आहे, 2-3 वर्षाचा कामाचा अनुभव आहे मला. कुठं कुठं केला? एक काडेवाडीला गेले. काडेवाडीला? हो. बर. आणि काडेवाडीच्या पुढे एक लोटेवाडी आहे, हा, काडेजवळ तिथे लोटेवाडी. 2 वर्ष केलं. मग खाली गोटेवाडी आहे शेजारी. ते गोटेवाडीला गेले होते मी, हां. पण तिथं माझा ना रिझ्यूम कॅन्सल झाला होता कारण नाही गोटेवाडीपेक्षा गोटेवाडीजवळ तिकडं चांगलं प्रोडक्शन आहे. हो का? हो. पण ही कोणती वाडी आहे? कोणती? तुम्ही जिथे राहता? हो का? तुमच्या वाडीचं नाव छानच आहे पण. हो, माझा काय करणार? हो, आवडलं पण मला. हो. तुम्हाला आवडलं का? काय म्हणजे आमचं ते गोटेवाडी वगैरे ते माझंच गाव नाही आहे. मला ते 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 नाही आवडले. नाही का? तिथलं ते कामकाजही बरोबर नाही तिथलं. अच्छा अच्छा. हो. हां, हां, हां. कारण सगळे लोक माझ्याकडे घेतात ना तिथले. ओ हां. हो. त्याला तिकडे आवडत नाही तिथलं काम. अच्छा अच्छा. आता जवळ 50-1 लेडीज भरती केली मी. ओ इथे. बापरे, म्हणजे तुमचं काम जरा मोठ्यानेच दिसतंय. मोठं प्रोडक्शन हो. तर सर माझा इंटरव्ह्यू तुम्ही हा घेणार आहे ना, कधी घेणार. करणार चालू? करतो लगेच. थोडासा वेळ. आता कसं आहे, बोलल्या चालल्याशिवाय होत नाही ना ते. हो. आधी बोलून घ्यायचं, ओळख करून घ्यायची, कुठून आली, काय आली. बरोबर आहे की नाही? बरं. डायरेक्ट बिल घ्यायचं म्हटलं ते बरोबर वाटत नाही ना. नाही नाही. तुमच्या हिशोबाने चालेल. हो. डायरेक्ट बिल लागणार किंवा काय करणार हे बरोबर वाटत नाही ना. बरोबर आहे की नाही? असं. बरं, मी काय म्हणतो आता, हां. तुमचं नाव सांगा. हां? हो. नाव सांग तुझं. नेहा. नेहा. आडनाव? सोडे. नेहा सोडे का? हो. आम्ही धरे. हां? आम्ही धरे. ओ तुम्ही धरे? हा. काय काय धरता? नाही नाही नाही, आडनाव धरे हो ना. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं आडनाव धरे. ओ हा. सॉरी सॉरी. तुम्ही सोडे आहे ना. हो, आज सांगा ना मग. आम्ही सोडत असतो. हा का? नाही धरीत असतो. हो का? हा. अच्छा अच्छा, म्हणजे आपलं चांगलं जुळतंय बघा. जुळलं तर चांगलंच आहे. हं? जुळलं तर चांगलंच आहे ना. काय? तुमचं ना आपलं. अहो नाही, तसं नाही. हं? आपले सरनेम जे आहेत ना आडनाव. हा, ते चांगलं जुळतं. हा, हा, असं ते- म्हणायचं. मला तेच हो म्हणायचं. हो हो. हा. नेहा सोडे ना. हो. नेहा सोडे. बर. झालं. तुमचं पूर्ण नाव झालं माझं का? बरोबर. हो. तुमचा पत्ता कुठून आल्या, काय आल्या? पत्ता मी गोटेवाडीची. गोटेवाडीचे का? हो अच्छा अच्छा अच्छा. बरं, गावाचं नाव झालं गोटेवाडी. हो. तालुका? सुंदरपूर. सुंदरपूर का? हो. अच्छा. सुंदरपूर. जिल्हा का? जिल्हा काय एवढं माहिती नाही बघा मला, कारण त्या गावाला ना जिल्हाच नाही का? असेल पण 2-2 आहेत. आता काय माहिती काय आहे. मग तू 2 जिल्ह्यात राहते का? नाही हो. मग तो एवढा पसारा मोठा आहे बा. हा. हा?
बरं मी बरं काय- चालेल चालेल ते सोडू हो ठीक. तालुक्यात आहे ना हो सुंदरपूर. हा बस हा. बरं आता मी काय म्हणतो हा. थोडी उभी राहावी. काय झालं? इंटरव्ह्यू चालू आहे आता. हो का? हो. आता इंटरव्ह्यू. उभी राहा. ओके. वय मोकळा उभी. हा केस मांगे हा. मोकळे कर पाठीमागचे केस. थोडी फिराशी थोडी अजूक केस घेतले पुढं. हो तो पदर पुढं घे. मी काय म्हणतो तवली उंची किती आहे? माझी उंची का? हं? 5.3 इंच. 5.3 इंच. हं. बर हे काय? तुझे ते फिंगर फिगर फिंगर का? मला फिंगर आहे. हा. बोट बोट आहे. बोट दिसते मला. मग तुझे फिगर फिगर त्याचं काय? कधी मोजले कधी? नाही ना. का? नाही हो, आवडत नाही ते आम्हाला. ते कशासाठी? बरं मी मोजतो काय प्रॉब्लेम नाही. काय? मी मोजितो. अहो पण तुम्ही कशाला मोजणार ना? इथे काही गरजच नाही ना त्याची. अहो इंटरव्ह्यू मध्ये मला सगळंच घ्यावं लागतं. मला एक सांगा, पण हे पाहिजे कशासाठी तुम्हाला? तुम्हाला पुढचं बोलायचं नाही. तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायची आहे ना? हो. बरं मला चालून दाखव. हो का? चालून दाखव. ठीक आहे. एकदम मस्त. म्हणजे मी पास झाले याच्यामध्ये. नाही अजून चालू आहे बाकी. हो का? लग्न झालं तुझं? हो झाले. बस खाली बस. खाली बस. लग्न झालं? नाही हो, ते काय आहे ना, ते कोणाला काही वाटू नये ना, म्हणून मी जस्ट घालून घेतलं ते. म्हणजे लग्न व्हायला नाही ना? नाही. अच्छा. म्हणजे पोराचं विचारायचं काय काम नाही राहिलं बा असं. लग्नच व्हायला नाही तेव्हा पोरं पण होती. नाही नाही बिलकुल काहीच नाही. साडी घालती का ड्रेसवर राहते? वाटेल ते काहीच हरकत नाही. तुमच्या इथे जर मला जॉब लागलाच, तुम्ही जर मला म्हणालेत की हे तुला इथं घालून यावं लागेल, मी काही पण घालू शकते, काहीच हरकत बरं नाही. बघ मी तुला एक सांगतो. हा. कट शर्ट घालायचं. कट शर्ट? हा तुमचं काय लेडीचं राहतं ते. हो. आणि हाफ पॅन्ट. हो का? अच्छा ते जॉब मध्ये ते गुडघ्याच्या वरती राहते. हा ते छोटं स्कर्ट आणि ते क्रॉप टॉप. हा म्हणजे ते महत्वाचं आहे आपल्याला. हो का? हो तुमच्याकडे जॉबला येण्यासाठी हे असे कपडे असे विचारतात कपडे. का हो सगळे? हो. कारण इकडे कपडे मध्ये लय खराब होतात. काय? मध्ये ना खराब होतात ना. म्हणजे कशामुळे? मोठाले कपडे घालून आले. तुम्ही साडी घातली, हा. गाऊन घालून आले, ते खराब होतात ना इथं. हो का? हो. बरं काही मग हरकत त्याच्यामुळे तुम्हाला कसं थोडं हाफ घालून आले ना, हा. मग तुमचं कुठलंच काही खराब होणार नाही. हा, ठीक आहे चालेल. बरं काही ना? हरकत नाही. हो. हो बरं ते झालं. हा. अजून काय काय करता येतं तुम्हाला? मला का? मला बघा, हसता येतं, खाता येतं, आळस करता येतो. आळस? नाही म्हणजे म्हणजे कामामध्ये आळस? आ? कामात आळस? नाही, आळस नाही बोलले मी. हा ते असं डान्स मध्ये नाही का ते कळस म्हणतात, हा कळस. ते जमतं मला. दाखव बरं करू दाखव बरं. करून डान्स येतो का? हो. दाखव बरं करू. करून दाखव लगेच दाखव. चल 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 चल. आता जॉब करावाच लागेल. करू का? हो बघ लगेच. ते आळस हा वाला. हा हा इतकंच हो. आणखीन करायचं का? मग मस्त एकच नंबर. हो का? हो. मग मी पास झाले का ह्याच्यामध्ये पण? आता काय माहिती का, हा. पास झालेली तू. हो. हो हो. पण मला ना तुमचं सगळं आवडलं. काय? तुम्ही जे मला आतापर्यंत सांगितलं केलं ते म्हणजे मला पूर्ण कळालं तुमचं. हो का? हो
म्हणजे मला समजा नोकरी लागलीच. हो. हो. तर करणार तुम्ही काय? नोकरी? हो, नक्की करणार. हो ना. आता फक्त मला ना तुम्ही पेमेंटचं सांगा. बरं आहे बघा, आता आमच्याकडं 50 लेडीज भरती झालेल्या आहेत. ओह बाप. बरोबर आहे. पण त्या सगळ्या 10,000 रुपये पेमेंटवाले आहे. हो का? हो. तर तुला पण मी 10,000 रुपये पेमेंट देऊ शकतो. तो फक्त काय करायचं, हां. फक्त मी जेवढं सांगेल तेवढंच करायचं. हो का? फक्त माझं ऐकायचं. काय? मी सांगेल ते. ओह, आणि बाकी टाइम मी कुठे झोपायचं का आळस काढत? टेन्शन नाही, मग आपण निवंतच राहत जाऊ. काही टेन्शन नाही कामामध्ये ना. तुला कामाचा लोडच देत नाही ना मी लई. हो का? हां. बरं फक्त बरं. लोड राहील फक्त मावालाच. कसला? मी सांगेल ते चहा बनव, हे हो. बनव. हां, हां. ऑफिसमध्ये आणून द्यायचं. अच्छा अच्छा. बरं आहे का हो नाही? चालेल. असं कधी वाटलं माझा हातपाय दुखायला लागले, हातपाय दाबून द्यायचे. हां? हो मग ड्युटी ती. अम, नाही म्हणते का तू? आ? नाही म्हणते का तू कामाला? ते कसं जमेल ना? 10,000 पेमेंटमध्ये नाही जमणार ना मला ते काय नाही बाकीचे जमणार? कामं. बरं बरं, तुला थोडं वाढून दिलं मग काय काय करशील? हं? वाढून दिलं तरी दे तुला पेमेंट. हां. मग तू काय काय करशील? मला याच्या डबलनी जर भेटत असेल ना बरं. तर मग मी फक्त तुमचे हात दाबून देईल बस. खाली काय? खाली नाही घालणार? काय? पाय नाही नाही काय? तिथेपर्यंत नाही जाऊ शकत ना. मला 15-20 मध्ये पण आपल्या नाही ऑफिसमध्ये पुरत. दुसरं कोणीच येत नाही. अहो सर, पण मला 15-20 मध्ये पण नाही पुरत हे काम बरं करायला. हे बघ, तुला 25,000 दिले मी, चाललं ओके. हो का? हां बस. पण सर मी पाय नाही दाबू शकत. काय नाही दाबू शकत? मला इतकं कमी नाही पुरत हो. बरं 30,000 घेतो बस. अं, आता याच्या पुढं काहीच बोलू नको. हम्म, हां मी काय म्हणते सर, हां. आता ऑफिसमध्ये तुमचे पाय वगैरे दाबायचं म्हटलं तर हे मला चांगलं नाही वाटते. मी काय करते, हं. ते पुढं एक ना ढकलेवाडी आहे बघा, हं. तिकडे जाऊन इंटरव्ह्यू देऊन येते मी. कुठं? तेवढं तुला नापास करणार आहे. कसं काय? मेलं काय इकडून फोन करीतो ना. व्हॉट? म्हणजे मग? तुम्ही इथून फोन करणार? हां. ती माझ्याकडे इंटरव्ह्यू देऊन गेलेली आहे. लगेच लवकर तो देतात फोन. नाही नाही, ढकलेवाडी नको काय? नको नको, राहू द्या. ढकलेवाडीला? नाही नाही, राहू द्या राहू द्या हां? राहू द्या. मग तुझ्याला पाणी त्याला पाणी लावते का? आ? हां? नाही हो सर, मग? तसं नाही. हॅलो हॅलो, ढकले बाबराव बोलतोय. बोला साहेब. नाही, माझ्याकडं इंटरव्ह्यू चालू राहते, तुला माहिती आहे ना. जर माझे जे इंटरव्ह्यू झालेली तुमच्याकडे जर आले, जर तो त्यांना पास केलं, तुला असा ढकलेल ना तर कायमचा ढकलून दिलं. हो चालेल, ठेव मग. हां, माझी विचारपूस करून घ्यायची, तुम्ही कुठं इंटरव्ह्यू दिली का काय आहे ते. मी त्याच्याकरता आताच एक लेडीजची मी इंटरव्ह्यू घेतली, तर तिचं माझं पेमेंटवरच चाललं होतं विषय. तर ती लगेच म्हणते बरं सर मी पाहते तुम्हाला नंतर सांगत येईन, मी ढकलेवाडी का जाते ढकलेकन, म्हणून तुला लगेच फोन केला मी. हां चालेल. हां ओके. हां, तिचं नाव राहील नेहा. हां, नेहा सोडे. चालेल ओके. हां पाहिलं ना, हो सर, जे माझ्या ऑफिसमध्ये एकदा इंटरव्ह्यू झाली ना. पण तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे सर. नाही, नाही. हा, एक तर तुम्ही मला पेमेंट पाहिजे तितकं देऊ शकत नाहीये, तर मग मला दुसरीकडे बरं जाऊन ऐक द्या ऐक तुम्ही. ऐक, तुला पेमेंट किती लागतं मला सांग. अं, मी तुला 30,000 रुपये ठरवलं आता, बरोबर. हो, पण आता ते तुमच्या त्या 2 कामासाठीच ना फक्त. हो, बरं, ऐक, ऐक, ऐक. त्याच्यापुढे मी काम नाही करणार. ऐक अजून ऐक. हं. बरं तुला मी आता 40,000 रुपये पेमेंट दिलं, हं? बरोबर. हं. 30,000 काय दिले? फक्त हात आणि पाय दाबायचे. पाय दाबायचे. आता 10,000 वाढवले, हो. बरोबर. तर 10,000 वाढवले, हं. तर याच्या पुढचं काय करशील? हे बघा, आता ते जे 30,000 होते ते हात आणि पाय पाय दाबायचे. हो. आता 10 तुम्ही दिल्यानंतर 10,000 वाढवले, हो. ते मी बाहेरून तुम्हाला ऑफिसमध्ये चाय आणून देणार त्याचे. म्हणजे मी किती सुंदर, तुम्ही आता माझा इंटरव्ह्यू घेतला हो. तेव्हा मी तुम्हाला चालून दाखवलं, तेव्हा मी असं तुम्हाला चाय आणून देणार है ना. अच्छा बरं चल. असं, आणि मी परत ते तुम्ही चाय पिलेला कप वापस घेऊन जाणार, तेव्हा तुम्ही मला बघणार की नाही? हो बघणार की ओके. नाही? येताना आणि जाताना. ते झाले 10,000 चहाचे. झाले. हं. बरं तुला आणखीन 10 वाढवले. हं? हां. आता हे काच वाढवले, ते आता का? तू समज. हो, ते का? हां. ते मी आळस डान्स करते ना. नाही हे चुकीचं बोललो, ते इंटरव्ह्यू मधला आहे तो विषय, ते पेमेंट मधला विषय नाही तो. ना? नाही,
म्हणजे ते अहो Interview सर, घेते मी ती. आता तुम्ही सांगा, ती तुम्ही interview कधी घेते. बोर झाले? हा तुम्ही कधी बोर झाले समजा ऑफिसमध्ये बसून बसून, बर शेवटी तुम्ही येणार कोणाकडे? नेहा सोडेकडे नाही सोडायचं येणार ना? दरे येणार अं? दरे हा, तर मग तुम्ही मला काय म्हणणार? नेहा सोडे हा. मी धरतो, म्हणजे हा सोडे मी मी धरतो. 2 हात धरतो हा. असं. हा हा धरा. तुम्हाला डान्स करून दाखव, मी खूप बोर झालो. मी हात नाही जोडणार असं, मग हात काल जोडेल मी. काय करणार मग? तुला मी पेमेंट देणार आहे ना. ओ हा सॉरी हा. तर मला तिला धरा तिला धरी काय? नाही तू म्हणजे हात धरा बुवा, असं नाही. हा, मग तुम्ही मला म्हणालात मी बोर झाले, मला डान्स करून दाखव, हा तर मग मी तुम्हाला डान्स करून दाखवीन. त्याचे 10,000 रुपये वाढवले. बरं 10 ते झाले का बरं अजून 10 वाढवेल तुला पुढच्या कामाचे. तू ठरव आता काय करशील. सर मी काय म्हणते, आता तुमचे हात पाय दाबून तर झाले हा, बर आणि तुम्ही मला तुमच्या ह्या नजरेने बघता मला, तुम्ही चलताना वगैरे हो. हा, मग तुम्हाला आणखीन काय पाहिजे? आता काय पाहिजे आता कसं सांगू मी तुला. मग हे 10,000 कशाला वाढवले? म्हणूनच म्हटलं ना मग मी. मला 40,000मध्ये मस्त जॉब लागली आहे. मी उद्यापासून ड्युटीला येते. आता मी जा. कुठे 40,000 काय कुठे 40,000 हे काय, तुम्ही पहिले 30 वाढवले, नंतर 10 वाढवले, नंतर 10 वाढवले, माझे झाले किती झाले? हा, 50,000 रुपये मला तुम्ही पेमेंट देताय हा एवढ्या कामासाठी. 50,000 हा, मी काय एवढा येडा आहे काय? काय झालं आता? तुला 50,000 काय नुसतं ऑफिसमध्ये बसायचे आणि एक कप चहा आणून द्यायची. मी ऑफिस मध्ये थोडी मी एवढा येडा आहे का? अहो सर मी थोडी नाही नाही दारे एवढा येडा आहे अहो सर मी थोडी ऑफिस मध्ये बसून राहणार आहे. काय मी बोल तुमचे राहिली हे तू. हात दाबणार आहे ना, तुमचे हे 2 सुद्धा, हा म्हणजे 2 पाय पाय सुद्धा सुद्धा दाबला. दाबणार आहे. पण मग मी माझं एक मत आहे, मी जर तुला अजूनही 20,000 दिले वाढून असं 60,000 जर केले तर किती बरं वाटेल तुला. तुला हो, कुठं जायची गरज आहे का? कुठेच नाही. लग्न व्हायला नाही, हा, पेमेंटही भेटत आहे, हो, देखरेख करायची ऑफिसमध्ये, हा, हा, जे काय सांगेल ते करायचं. हो, बरं हो. करशील? पण तुम्ही काय काय सांगणार मला? मी सांगेल ते अहो पण तुम्ही जेव्हा सांगणार माझ्या ध्यानात येईल तेव्हा मनात येईल तेव्हा मी सांगेल. हो का? चालेल, तुम्ही जे सांगाल ना ते मी करीन. पण मला जर वाटलं हे काम मला नको वाटते, तिथं तुम्ही 10,000 पुन्हा वाढवायचे, तर मी कामाला येईल. म्हणजे तुला ते काम नाही चाललं, तू करणार नाही त्या 10 परत 10 वाढवायचे. हो, म्हणजे मग ते काम होईल बघ. हो, हा होईल की. रोजची रोज आ? रोजची रोज अहो हा सर, हा पिसला रोजच भेटला बघ, रोजची रोज आहे बरोबर. हो का? हा मग ते करावंच लागेल ना आपल्याला. हां, ठीक आहे, चालेल, हा? चालेल. मग या आज तुला वाढून दिले 60 झाले का? या बघ 10 वाढून देतो, हं. 70,000 रुपये तुला महिना पडेल. हो, किती? 70. काचे? कामाचे फक्त ऑफिसमध्ये हातपाय दाबून द्यायचे, हातपाय दावायचे, जे बाबा 6 बार लागेल ते ते द्यायचं. द्यायचं. हां, बरं हो, एकदम पक्का. पक्का. असं मस्त मटकत मटकत येईन मी, हा. मटकत मटकत जाईल. एकदा मटकून दाखव बरं. काय? एकदा चालून दाखव. सर आता काय आहे ना, उद्यापासून मी तुमच्याकडे ड्युटीला लागलच ना, मग उद्यापासून सुरुवात. आता फुकटमध्ये बरं, मी नाही. काय म्हणतो ऐक हं. चॅलेंज का? काय करू? चॅलेंज. ओ चॅलेंज. चॅलेंज का? मी काय म्हणते, मी थोडं बरं, मी विचार काय- बरं, करून ऐक सांगते. ऐक ना ऐक ना, तुला अजून 10,000 वाढत देतो. ऐक ना आता कर ना, आता इकडं कुणीच नाही, आ? इकडं कुणीच नाही, 10,000 वाढून देतो पेमेंट. काय करायचं? एक पप्पी दे फक्त. ओ वेडे झाले काय तुम्ही? का? अहो एवढ्या वेळापासून मी तुम्हाला सिरियस घेतेय हा? आणि तुम्ही डायरेक्ट पप्पीपर्यंत आले. मग केव्हाच ना, आता 80,000 रुपये पेमेंट देऊन राहिले ना तुला. अहो नाही नाही हा? नाही, काय? नको नको नको. काय नाही बाबा, आपल्याला नाही पटत हे. काय झालं? मी काही इथं काही इंटरव्ह्यू द्यायला आली का पप्पी द्यायला आली? अरे मग इंटरव्ह्यू मीच घेतोय ना तो आली. अहो, तर मग तुम्ही पप्पी कशाला मागताय? प्रोडक्शन माझंच आहे ये. अहो तुमचं प्रोडक्शन असलं मग? तर मला पप्पी का मागताय तुम्ही? तुला माहिती आहे का 50 मध्ये 50. हा तर हा मग त्या 50 आहेत त्या तुम्हाला काय पप्पी शप्पी देतात काय? ते सोडून बोल, त्यांचे दिवस हा. सोडून त्यांच्यामध्ये मला एक काय आवडली नाही. मला फक्त तू आवडली. न्या सोडे दऱ्याला सोडेच आवडली. हो का? हो. मग मी पण काय करत असते माहितीये का? धरून सोडत असते. धरून सोडत असते.
म्हणजे लगेच असं दोन पाय म्हणजे मी असे धरायचं. दोन पाय नाही, नाही, मी धरून धरायचं. सोडून देत असते. मी धरायचं तो. तुमची नोकरी नको मला. का धन्यवाद, मला नाही पुरत. नाही नाही नाही. मग लाख रुपये घ्यायचा ये हा? लाख रुपये ये धर. ला- हा? कळलं का 1,00,000 रुपये का? हो पण हा. माझी बायको म्हणून ऑफिसमध्ये काम करायचं बरोबर. पण जे नवऱ्याला लागेल हा. बायको म्हणून तो राहायचं बरोबर. आणि जे मी सांगेल ते करायचं. ओके. मी ना तुम्हाला खरंच खूप चांगलं समजलं होतं. बरं ठीक आहे, तुम्ही 1,00,000 मला पगार बोलले, हो. पण आतापर्यंत जेवढं काम म्हणले ना तेवढं पुरतं ठीक हा. होतं. पण तुम्ही जे आता हे बोललात ना हा. ते तुमच्या जवळच राहू द्या. तुमचे 1,00,000 रुपये बी ना तुमच्या खिशातच राहू द्या. मला काहीच नको. अबा मला काय, तुमच्याकडे कामच तुला नाही bonus करायचं. मला सुद्धा- तुमच्याकडे कामच नाही 10,000 करायचं. रुपये बोनस सुद्धा देतो तुला. तुमचं हा. बोनस तुमच्याकडेच ठेवा, तुमच्या खिशात घालून ठेवा. मला काहीच नकोय. मला तुमच्याकडे कामच नको. असलं थर्ड क्लास काम नको. हे दलिंदर मालक ना असं कुठून भेटला काय माहिती मला. फक्त बोलायचं नाही, गपचूप जायचं. तुमचे 1,00,000 रुपये तुमच्या जवळ राहू द्या. गागट न करू. असली फालतू इंटरव्ह्यू मी कधीच नाही दिली. चल बा निघ. हट. नाही चालत तर काल आल्या. पैसे देतो. कसले पैसे देऊन तुम्हाला? हा, तुम्ही तर लय चांगलं बोलले होते ना. मालक लय चांगला मोठा मनाचा आहे. नुसतं थोडीशी स्माईल गेली की लगेच पगळून जातो. पगाळा ना अहो, कशाचं पगळते ते. डायरेक्ट माझी बायको बन, माझं हे कर, माझं ते कर, इतकं घाण घाण बोलू लागला तो. आणि मी कसं काय तिथे जॉबला लागणार? तुम्हाला लग्नाची ऑफर टाकली. हो 95 करोड रुपयाचा मालक आहे. तुम्हाला लग्नाची ऑफर टाकली. मला एक सांगा तुम्ही, तो आहे तरी का त्याच्यासोबत मी लग्न करीन? हां, त्यानं जरी मला किती जरी पैसा दिला, बंगला दिला, काही जरी दिलं, तर मी त्याच्यासोबत लग्न कसं काही करेन? मी पैशासाठी बघून तसल्या माणसासोबत लग्न करू का? काय हां, अडचण नाही. एखाद्या वेळेस तुम्ही चालले असते. मी म्हणजे 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 तुमच्यासारखा एखादाच असता तर. ओ ओ हॅलो, मी तब्येत बरी आहे ना तुमची? चला आपण लग्न करू. काय? चला आपण ओ, लग्न करू. तुम्ही का वेळ झाली काय? अरे नाही नाही नाही, चल लगेच. ही सिक्युरिटी भाकुरिटी जाऊ दे तिकडे. चल चल अहो, आपण लग्न करू. अहो, मी कसं काय करेन तुमचं लग्न? अरे बापरे, हे काय झालं? चल आपण लग्न करू. अरे देवा, नको 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 नको. चल